विद्यार्थी मित्रांनो, 12वी तर्कशास्त्र विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये आपले तर्कशास्त्रातील तिसरे प्रकरण विधेय तर्कशास्त्र प्रेडिकेट लॉजिक या तिसऱ्या प्रकरणाला आपण पूर्ण केलेले आहे। आजच्या तासिकेमध्ये आपणास तर्कशास्त्रातील चौथे प्रकरण पारंपरिक तर्कशास्त्र ट्रेडिशनल लॉजिक या चौथ्या प्रकरणाचा अभ्यासाला सुरुवात करावयाची आहे। या प्रकरणामध्ये आपणास AEIO हे 4 विधानांचे प्रकार, त्यानंतर विधानांचे व्याघाती रूपे, त्यानंतर परिवर्तन आणि प्रतिवर्तन या संबंधीच्या गोष्टींचा, या प्रमुख मुद्द्यांचा अभ्यास आपणास या प्रकरणात पारंपरिक तर्कशास्त्र ट्रॅडिशनल लॉजिक या प्रकरणात करावयाचा आहे। आजच्या तासिकेमध्ये आपण पारंपरिक तर्कशास्त्रातील विधानाचे स्वरूप, पारंपरिक तर्कशास्त्रातील विधानाचे स्वरूप, पारंपरिक तर्कशास्त्रातील विधानाचे स्वरूप या मुद्द्याचा आपणास अभ्यास आजच्या तासिकेत करावयाचा आहे। आता ग्रीक तत्वज्ञ एरिस्टॉटल हा पारंपरिक तर्कशास्त्राचा जनक आहे, ट्रॅडिशनल लॉजिकचा जनक आहे। एरिस्टॉटलच्या मतानुसार विधानामध्ये उद्देश्य आणि विधेय ही 2 पदे समाविष्ट असतात। ग्रीक तत्वज्ञ एरिस्टॉटल हा पारंपरिक तर्कशास्त्राचा जनक आहे। एरिस्टॉटलच्या मतानुसार, एरिस्टॉटलच्या मते विधानामध्ये उद्देश्य आणि विधेय ही 2 पदे समाविष्ट असतात। मग विधानात येणारे उद्देशपद कोणते आणि विधेयपद कोणते हे अभ्यासत असताना आपण एक उदाहरण या ठिकाणी घेऊया आणि त्या उदाहरणातून विधानात येणारी उद्देश आणि विधेय ही 2 पदे कोणती आहेत याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया। पहिलं उदाहरण आहे, बुद्धिमान व्यक्ती सृजनशील असतात। बुद्धिमान व्यक्ती सृजनशील आहेत किंवा असतात, हे पहिलं उदाहरण आहे आपलं। आणि दुसरं उदाहरण या ठिकाणी आहे, तेजस हुशार आहे। तेजस हुशार आहे, हे दुसरं उदाहरण आहे। आता या 2 विधानांमध्ये येणारे उद्देशपद कोणते आहे आणि विधेयपद कोणते आहे हे आपण या ठिकाणी अभ्यासूया। आता पहिल्या उदाहरणाकडे जर आपण लक्ष दिलं तर पहिल्या विधानामध्ये बुद्धिमान व्यक्ती कोणाविषयी माहिती आहे, कोणाविषयी माहिती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? तर पहिल्या उदाहरणामध्ये बुद्धिमान व्यक्तीविषयी माहिती आलेली आहे।
मग पहिल्या उदाहरणात ज्याच्याविषयी माहिती आलेली आहे ते पद म्हणजे उद्देशपद. कोणाविषयी? बुद्धिमान व्यक्ती. म्हणजे या पहिल्या उदाहरणामध्ये बुद्धिमान व्यक्ती हे उद्देशपद आहे. या उद्देशपदाविषयी काय माहिती आलेली आहे? सृजनशील. म्हणजे सृजनशील हे या विधानातील विधेय पद आहे. कोणतं पद आहे? विधेय पद आहे. आणि बुद्धिमान व्यक्ती हे उद्देशपद आहे. बुद्धिमान व्यक्ती हे कोणतं पद आहे? उद्देशपद आहे. तसंच दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा, कोणाविषयी माहिती आलेली आहे? तेजसविषयी. म्हणून दुसऱ्या उदाहरणामध्ये तेजस हे उद्देशपद आहे. आणि या उद्देशपदाविषयी काय माहिती आलेली आहे? काय कथन केलेलं आहे? काय सांगितलेलं आहे? हुशार. म्हणजे हुशार हे काय झालं? दुसऱ्या उदाहरणातील विधेय पद आहे. म्हणजे पहिल्या विधानात बुद्धिमान व्यक्ती आणि दुसऱ्या विधानात तेजस हे दोन उद्देशपदे आहेत. तर सृजनशील पहिल्या विधानातील सृजनशील व दुसऱ्या उदाहरणातील हुशार हे दोन पदे विधेयपद आहे. विधेयपद, उद्देशपद, उद्देशपद, विधेयपद. लक्षात आलं की विधानात ज्याच्याविषयी माहिती आलेली असेल ते उद्देशपद असतं आणि त्या उद्देशपदाविषयी जे कथन केलेलं असेल त्याला आपण विधेयपद असं म्हणतो. आता अरिस्टॉटलच्या मतानुसार पद हे कशाचे तरी प्रतिनिधित्व करणाऱ्या कथनाचा भाग असतात. विधानात येणारे पद हे कशाचे तरी प्रतिनिधित्व करणाऱ्या कथनाचा भाग असतात, परंतु ते कथन सत्य किंवा असत्य नसते. पदे हे कशाचे तरी प्रतिनिधित्व करणाऱ्या कथनाचा भाग असतो, परंतु ते सत्य किंवा असत्य नसतात. आता उदाहरणार्थ माणूस, प्राणी, मर्त्यत्व इत्यादी यांना आपण, ही पदे आहेत, यांना आपण सत्यही म्हणू शकत नाही आणि असत्यही म्हणू शकत नाही, कारण ही पदे विधानामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या कथनाचा भाग आहेत. म्हणून त्यांना सत्य किंवा असत्य म्हणता येत नाही. तरी पण पदे ही ज्या विधानात अनुस्यूत असतात, पदे ही ज्या विधानामध्ये अनुस्यूत असतात, अनुस्यूत असतात म्हणजे समाविष्ट असतात, समाविष्ट झालेली असतात, ती विधाने मात्र सत्य किंवा असत्य असतात. पदे ही ज्या विधानात समाविष्ट झालेली असतात ती विधाने मात्र सत्य किंवा असत्य असतात. पदांमधील विद्यमान संबंधावरून, विधानात आलेल्या पदांमधील विद्यमान संबंधावरून अनुमान निष्पादित केले जाऊ शकते, अनुमान केले जाऊ शकते. अरिस्टॉटलच्या मतानुसार प्रत्येक विधान हे काहीतरी प्रतिपादन करते. अरिस्टॉटलच्या मतानुसार प्रत्येक विधान हे काहीतरी प्रतिपादन करत असते किंवा ते नाकारत असते. अरिस्टॉटलच्या मतानुसार प्रत्येक विधान हे काहीतरी प्रतिपादन करते, काहीतरी सांगते, काहीतरी स्पष्ट करते, काहीतरी विश्लेषित करते, काहीतरी कथन करते किंवा ते नाकारत असते. मग ज्याच्याविषयी काहीतरी प्रतिपादन केले जाते, ज्याच्याविषयी काहीतरी सांगितले जाते, प्रतिपादन केले जाते, सांगितले जाते किंवा नाकारले जाते, त्या पदास उद्देशपद म्हणतात. अरिस्टॉटलच्या मतानुसार विधानामध्ये ज्याच्याविषयी प्रतिपादन केलेले असते, ज्याच्याविषयी कथन केलेले असते, ज्याच्याविषयी विश्लेषण केलेले असते, ज्याच्याविषयी माहिती दिलेली असते, ज्याच्याविषयी ज्ञान दिलेले असते किंवा नाकारलेले असते, त्या पदाला, विधानातील त्या पदाला अरिस्टॉटलच्या मतानुसार उद्देशपद म्हणतात.
उद्देशपदासंबंधी जे काही प्रतिपादन केले जाते किंवा नाकारले जाते, उद्देशपदासंबंधी जे काही प्रतिपादन केले जाते किंवा नाकारले जाते त्यास विधेयपद असं म्हणतात. विधानामध्ये आलेले जे उद्देशपद आहे त्या उद्देशपदासंबंधी जे काही प्रतिपादन केलेले असते, जे काही सांगितलेले असते, जे काही विश्लेषण केलेले असते, जे काही कथन केलेले असते किंवा ते नाकारलेले असते, विधानातील त्या पदाला ॲरिस्टॉटलच्या मतानुसार विधेयपद असे म्हणतात. आता पहिल्या उदाहरणामध्ये कोणाविषयी प्रतिपादन केलेले आहे? बुद्धिमान व्यक्तीविषयी, म्हणून ते उद्देशपद. या उद्देशपदाविषयी काय प्रतिपादन केलेले आहे? सृजनशील, म्हणून या विधानातील सृजनशील हे काय आहे? विधेयपद आहे. अशा पद्धतीने ॲरिस्टॉटलने विधानात येणारी जी पदे आहेत, उद्देशपद आणि विधेयपद, यांची व्याख्या केलेली आहे की ज्याच्याविषयी काहीतरी प्रतिपादन केले जाते किंवा नाकारले जाते त्यास उद्देशपद म्हणतात. तर त्या उद्देशपदासंबंधी, विधानातील उद्देशपदासंबंधी जे काही प्रतिपादन केले जाते किंवा नाकारले जाते त्यास विधेयपद असे म्हणतात. पद, विधानात येणारे पद संपूर्ण वर्गाचा किंवा त्या वर्गातील काही सदस्यांचा निर्देश करतात. पद हे संपूर्ण वर्गाचा किंवा त्या वर्गातील काही सदस्यांचा निर्देश करत असतात. आता उदाहरण घ्या. या ठिकाणी सर्व गायी प्राणी आहे. आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया. उदाहरणाच्या माध्यमातून आपण ही गोष्ट लक्षात घेऊया. सर्व गायी प्राणी आहेत. सर्व गायी प्राणी आहेत. आणि दुसरं एक उदाहरण घेऊया आणि मग या उदाहरणाच्या साहाय्याने आपण लक्षात घेऊया की पद हे, विधानात येणारे पद हे एकतर संपूर्ण वर्गाचा निर्देश करते किंवा मग त्या वर्गातील काही सदस्यांचा निर्देश करत असते. पहिलं उदाहरण घेतलं आपण, सर्व गायी प्राणी आहे. या ठिकाणी पद हे त्या वर्गातील सर्वांचा निर्देश करत आहे. दुसरं, काही विद्यार्थी यशस्वी नसतात. काही विद्यार्थी यशस्वी नसतात. हे दुसरं उदाहरण. या ठिकाणी काहींविषयी माहिती आलेली आहे. म्हणजे या विधानातील विद्यार्थी हे पद काहींचा निर्देश करत आहे, तर या विधानातील गायी हे पद सर्वांचा निर्देश करत आहे. म्हणून ॲरिस्टॉटल काय म्हणतो की पदे ही त्या वर्गातील एकतर संपूर्ण वर्गाचा निर्देश करत असतात किंवा मग त्या वर्गातील काही सदस्यांचा निर्देश करत असतात. आता सर्व गायी प्राणी आहेत आणि काही विद्यार्थी यशस्वी नसतात. या उदाहरणातील गायी व विद्यार्थी हे उद्देशपद आहे. गायी व विद्यार्थी हे काय आहे? उद्देशपद आहे, कारण यांच्याविषयी माहिती आलेली आहे. तर प्राणी आणि यशस्वी हे विधेयपद आहे, कारण उद्देशपदाविषयी ही माहिती आलेली आहे. गायी प्राणी आहेत म्हणजे प्राणी ही माहिती आलेली आहे आणि यशस्वी ही माहिती आलेली आहे. म्हणून या उदाहरणामध्ये गायी विद्यार्थी हे उद्देशपद आहेत, तर प्राणी आणि यशस्वी हे काय आहे? विधेयपद आहे. पहिल्या विधानात गायींचा संपूर्ण वर्ग, पहिल्या विधानामध्ये गायींचा संपूर्ण वर्ग प्राणी या वर्गामध्ये समाविष्ट आहे. गायींचा संपूर्ण वर्ग प्राणी या वर्गामध्ये संपूर्णपणे काय आहे? समाविष्ट आहे. परंतु दुसऱ्या उदाहरणात मात्र काही विद्यार्थ्यांना यशस्वी हा गुणधर्म नाकारलेला आहे.
म्हणून ॲरिस्टॉटल म्हणतो की पदे ही एकतर त्या संपूर्ण वर्गाचा निर्देश करतात किंवा त्या वर्गातील काही सदस्यांचा निर्देश करतात. आता पदे ही विधानांचे घटक आहेत. पदे ही काय आहेत? कोणाचे घटक आहेत? विधानांचे घटक आहेत. विधानातील उद्देश्य आणि विधेय ही दोन्ही पदे, विधानात येणारी जी ही दोन पदे आहेत, कोणती? उद्देश्य आणि विधेय, ही दोन्ही पदे संयोजकाने जोडलेली असतात. विधानामध्ये जे उद्देश्य पद असतं आणि विधानामध्ये जे विधेय पद असतं, ही दोन पदे संयोजकाने जोडलेली असतात. म्हणून विधानात उद्देश्य, विधेय आणि संयोजक हे तीन मूलभूत घटक असतात असे ॲरिस्टॉटलचे मत आहे. विधानामध्ये जे उद्देश्य पद आहे आणि विधेय पद आहे यांना जोडणारे पद कोणतं? संयोजक आहे. यामुळे विधानातील मूलभूत घटक कोणते आहेत? तीन: उद्देश्यपद, विधेयपद आणि तिसरे आहे संयोजक. उद्देश्यपद, विधेयपद आणि संयोजक ही विधानातील तीन मूलभूत घटक आहेत. आता बा, सर्व सफरचंद लाल आहे. तिसरं उदाहरण घेऊया या ठिकाणी. सर्व सफरचंद लाल आहेत, हे उदाहरण आहे. आता सर्व सफरचंद लाल आहेत या उदाहरणात कोणाविषयी माहिती आलेली आहे? सफरचंदाविषयी आलेली आहे. म्हणजे या विधानातील सफरचंद हे आपले उद्देशपद आहे का विधेयपद आहे? ज्याच्याविषयी माहिती आलेली असेल ते उद्देशपद. म्हणजे सफरचंद हे काय होईल आपलं या ठिकाणी? उद्देशपद होईल. हे आहे आपलं उद्देशपद. या उद्देशपदाविषयी काय माहिती आलेली आहे? लाल. म्हणून हे झालं आपलं या विधानातील विधेयपद. आता सफरचंद हे उद्देशपद आणि लाल हे विधेयपद यांना जोडणारं संयोजक कोणतं आहे? आहेत. म्हणून हे आहेत हा शब्द जो आहे तो संयोजक हा तिसरा मूलभूत घटक आहे. अशा पद्धतीने आपणास पारंपरिक तर्कशास्त्रातील विधानांचे स्वरूप अभ्यासता येत. आता या ठिकाणी आपणास पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे. विधानांचे पारंपरिक वर्गीकरण कसे केले जाते? विधानांचे पारंपरिक वर्गीकरण कसे केले जाते हा मुद्दा आपण या आजच्या तासिकेत अभ्यासूया. अगदी सोपा आहे. ज्यावेळेस मी आपणास विधेय तर्कशास्त्र हे प्रकरण घेत होतो त्यावेळेस आपणास उल्लेख केलेला होता की या प्रकरणातील बराचसा भाग पुढील प्रकरणात आहे. तो आता इथून सुरुवात होत आहे. विधानांचे पारंपरिक वर्गीकरण. विधानांचे पारंपरिक वर्गीकरण. विधानांचे पारंपरिक वर्गीकरण हा मुद्दा आपण दुसरा मुद्दा आजच्या तासिकेत अभ्यासूया. आता विधानांचे पारंपरिक वर्गीकरण अभ्यासत असताना विधानांचे पारंपरिक वर्गीकरण दोन प्रकारात केले जाते. विधानांचे पारंपरिक वर्गीकरण किती प्रकारामध्ये केले जाते? दोन प्रकारामध्ये केले जाते. एक आहे सोपाधिक विधान, सोपाधिक विधान आणि दुसरा प्रकार आहे निरुपाधिक विधान. दुसरा प्रकार कोणता आहे? निरुपाधिक विधान. हे दोन विधानांचे पारंपरिक वर्गीकरणामध्ये केलेले दोन प्रकार आहे. आता यात सोपाधिक विधान म्हणजे काय याचा अभ्यास आपण सर्वप्रथम करूया. सोपाधिक म्हणजे काय? की सोपाधिक म्हणजे असे एक विशिष्ट विधान. सोपाधिक म्हणजे असे एक विशिष्ट विधान ज्यात एखादी अट, ज्याला आपण शर्त म्हणतो, ज्यात एखादी विशिष्ट अट व्यक्त केलेली असते त्याला आपण सोपाधिक विधान असं म्हणतो. सोपाधिक विधान किंवा सोपाधिक म्हणजे काय? तर सोपाधिक म्हणजे असे एक विशिष्ट विधान
ज्यात एखादी अट व्यक्त केलेली असते. उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, जर पेट्रोल अग्नीजवळ नेले, जर पेट्रोल अग्नीजवळ नेले तर स्फोट होतो. उदाहरण कसं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, की जर पेट्रोल अग्नीजवळ नेले तर स्फोट होतो. हे उदाहरण आहे. या उदाहरणातून आपण सोपाधिक विधानामध्ये अट कशी सांगितली जाते, अट कशी येते ते पाहूया. आता पहा या ठिकाणी, जर पेट्रोल अग्नीजवळ नेले तर स्फोट होतो. या उदाहरणात स्फोटाची घटना ही पेट्रोल अग्नीजवळ नेले या उपाधीवर अवलंबून आहे. या उदाहरणामध्ये जर पेट्रोल अग्नीजवळ नेले तर स्फोट होतो. या उदाहरणामध्ये जी स्फोटाची घटना आहे, स्फोटाची घटना ही पेट्रोल अग्नीजवळ नेले या उपाधीवर, या घटनेवर अवलंबून आहे. जर पेट्रोल अग्नीजवळ नेले तरच कोणती घटना होते, स्फोट होते. म्हणजे इथं अट आलेली आहे की अग्नीजवळ पेट्रोल नेले तरच स्फोट होतो. म्हणजे सोपाधिक विधानामध्ये कोणती तरी अट सांगितलेली असते. आता ही सोपाधिक विधाने ज्यात अट आलेली असते, ही सोपाधिक विधाने दोन प्रकारची असतात. ही सोपाधिक विधाने किती प्रकारची असतात, दोन प्रकारची असतात. ती कोणती पहा या ठिकाणी. अगोदर आपण विधानांचे पारंपरिक वर्गीकरण दोन प्रकारामध्ये केले, एक सोपाधिक विधान आणि दुसरा निरुपाधिक विधान. आता या सोपाधिक विधानाचे दोन प्रकार आहेत. एक सापेक्ष विधान, पहिला आहे सापेक्ष विधान, सापेक्ष विधान, आणि दुसरा प्रकार आहे त्याचा वैकल्पिक विधान, वैकल्पिक विधान. हे सोपाधिक विधानाचे दोन प्रकार आहेत. त्यात आपण अगोदर सापेक्ष विधान म्हणजे काय याचा अभ्यास करूया. आता सापेक्ष विधान अशा उपाधींचा निर्देश करते की जिच्यापासून काहीतरी परिणाम, सापेक्ष विधान हे अशा उपाधींचा निर्देश करत असते की जिच्यापासून, ज्याच्यापासून काही परिणाम किंवा काही कार्य घडून येते. सापेक्ष विधान अशा उपाधींचा निर्देश करत असते की जिच्यापासून काही परिणाम किंवा कार्याची निर्मिती होत असते, कार्य घडून येत असते, परिणाम घडून येत असते. सापेक्ष विधाने ही दोन असतात. सापेक्ष विधानात दोन विधाने असतात. काय म्हणतो मी, सापेक्ष विधानामध्ये दोन विधाने असतात. एक विधान हे सापेक्ष विधानामध्ये जी दोन विधाने असतात त्यातील एक विधान हे उपाधीचे प्रतिपादन करते, त्यातील एक विधान हे उपाधीचे प्रतिपादन करते, तर दुसरे विधान हे परिणामांचे प्रतिपादन करत असते. सापेक्ष विधानामध्ये दोन विधाने येतात. त्यातील एक विधान हे उपाधींचे प्रतिपादन करते, तर दुसरे विधान हे परिणामांचे प्रतिपादन करत असते. मग जे विधान उपाधींचे प्रतिपादन करते, जे विधान उपाधींचे प्रतिपादन करते त्यास आपण तर्कशास्त्राच्या भाषेमध्ये पूर्वांग असं म्हणतो. जे विधान उपाधींचे प्रतिपादन करत असते त्याला तर्कशास्त्राच्या भाषेमध्ये पूर्वांग असे म्हणतात. पहिला भाग पूर्वांग. आणि जे विधान परिणामांचे प्रतिपादन करत असते, जे विधान कार्याचे प्रतिपादन करत असते त्यास तर्कशास्त्राच्या भाषेमध्ये उत्तरांग असे म्हटले जाते. त्यास तर्कशास्त्राच्या भाषेत काय म्हटले जाते, उत्तरांग असे म्हटले जाते. आता उदाहरणार्थ पहा, जर धातूस उष्णता दिली
तर तो प्रसरण पावतो. उदाहरण पहा या ठिकाणी. उदाहरणार्थ, जर धातूस उष्णता दिली तर तो प्रसरण पावतो. हे उदाहरण आहे. आता यामध्ये येणारे दोन घटक कसे आहेत पहा. पूर्वांग, यामध्ये उपाधीचे प्रतिपादन करणारे विधान कोणते आहे? धातूस उष्णता दिली, उपाधीचे प्रतिपादन करते. आणि कार्य कुठं सांगितलेले आहे? परिणाम कुठं सांगितलेले आहे? परिणाम काय? परिणाम प्रसरण. मग हे जिथं परिणाम सांगितलेले असते, जिथं परिणामाविषयी प्रतिपादन केलेलं असतं त्याला आपण उत्तरांग असं म्हणतो. आणि जिथं उपाधी सांगितलेली असते त्याला आपण पूर्वांग असं म्हणतो तर्कशास्त्रीय भाषेमध्ये. हे झालं सापेक्ष विधानाविषयी. आता या ठिकाणी आपण सापेक्ष विधानाविषयी अभ्यासत असताना वैकल्पिक विधान दुसरा भाग. आता सापेक्ष विधान अभ्यासला. विधानांचे पारंपरिक वर्गीकरण सोपाधिक विधान आणि निरुपाधिक विधान. त्यात आपण सोपाधिक विधानाचे परत दोन भाग केले, सापेक्ष विधान आणि वैकल्पिक विधान. सापेक्ष विधान आपण अभ्यासलं की ज्यामध्ये उपाधीचं प्रतिपादन केलेलं असतं त्याला पूर्वांग असं म्हटले जातं. कारण सापेक्ष विधानामध्ये दोन विधान येत असतात. त्यापैकी ज्या विधानात उपाधीचे प्रतिपादन केलेले असेल त्या विधानाला आपण पूर्वांग असं म्हणतो. आणि ज्या विधानामध्ये परिणामाविषयी प्रतिपादन केलेले असते, ज्या विधानामध्ये कार्याविषयी प्रतिपादन केलेले असते त्याला आपण उत्तरांग असे म्हणतो. हा झाला सापेक्ष विधानाचा भाग. आता आपण वैकल्पिक विधान कशाला म्हणायचं आणि ते काय असतं हे काही उदाहरणाच्या माध्यमातून अभ्यासूया. आता वैकल्पिक विधान, विकल्प म्हणजे काय? पर्याय. विकल्प म्हणजे काय? पर्याय. वैकल्पिक विधान हे पर्याय सूचक असते. आणि प्रस्तुत विधान म्हणजे वैकल्पिक विधान असे प्रतिपादन करते की दिलेले विकल्प हे परस्पर व्याववर्तक म्हणजे परस्पर समावेशक. पहा, वैकल्पिक विधान हे पर्याय सूचक असते, पर्याय सुचवणारे असते. त्यात वैकल्पिक विधान असे प्रतिपादन करते, असे सांगते की दिलेले विकल्प परस्पर व्याववर्तक किंवा समावेशक असतात. एकतर ते विकल्प विधान परस्पर व्याववर्तक आहे असे सांगतं किंवा समावेशक आहे असे सांगतं. आता उदाहरण आपण घेऊया की एक पहिलं उदाहरण पहा. रेषा सरळ किंवा वक्राकार असते. उदाहरण काय? रेषा सरळ किंवा वक्राकार असते. आणि दुसरं उदाहरण त्याला जोडून आपण या ठिकाणी घेऊया. माधुरी गायन करेल किंवा नृत्य करेल. बोर्डावर लिहूया. रेषा सरळ किंवा वक्राकार असते. उदाहरणात पहिलं उदाहरण, रेषा सरळ किंवा वक्राकार असते. वक्राकार असते हे पहिलं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आहे, हे दोन उदाहरणं यासाठी एकत्रित याच्यामुळे घेत आहे की विकल्प विधान हे एकतर परस्पर व्याववर्तक आहे असे दर्शवते किंवा ते समावेशक आहे असे दर्शवते. ते कसं ते आपण या दोन उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया. दुसरं उदाहरण, माधुरी गायन करेल. माधुरी गायन करेल किंवा नृत्य करेल. माधुरी गायन करेल किंवा नृत्य करेल. इथं पर्याय दिलेला आहे. आता पहा, पहिल्या उदाहरणामध्ये म्हणजे रेषा सरळ किंवा वक्राकार असते. पहिल्या उदाहरणामध्ये विकल्प हा परस्पर व्याववर्तक आहे.
पहिल्या उदाहरणात विकल्प जो दिलेला आहे, पर्याय जो दिलेला आहे, तो परस्पर व्यावर्तक आहे. का? कारण जेव्हा आपण म्हणतो की रेषा सरळ आहे, तेव्हा आपण ती वक्राकार असल्याचे नाकारतो. पहा, रेषा सरळ किंवा रेषा कशी आहे? वक्राकार आहे. मग जेव्हा आपण रेषा सरळ आहे असं म्हणतो, याचा अर्थ आपण दुसरा पर्याय त्या ठिकाणी काय करतो? नाकारतो. म्हणजे रेषा वक्राकार आहे हे नाकारतो. अगदी तसंच उलटं पहा, जेव्हा आपण रेषा वक्राकार आहे असं स्वीकारतो, याचा अर्थ आपण दुसरा पर्याय काय करतो? नाकारतो. म्हणजे रेषा सरळ आहे हे नाकारतो. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पहिल्या उदाहरणामध्ये विकल्प हा परस्पर व्यावर्तक आहे, म्हणजे त्यातील कोणताही एक पर्याय स्वीकारला असता दुसरा पर्याय आपोआपच नाकारला जातो आणि दुसरा पर्याय स्वीकारला असता पहिला पर्याय आपोआपच नाकारला जातो. रेषा सरळ आहे असं जर आपण गृहीत धरलं, याचा अर्थ रेषा वक्राकार नाही, म्हणजे रेषा वक्राकार असते याला नाकारतो. आता बघ, या ठिकाणी दुसऱ्या बाजूनं जर पाहिलं आपण तर आपणास तसं दिसून येतं, रेषा वक्राकार आहे असं जर मानलं तर आपण रेषा सरळ असते याला काय करत असतो? नाकारत असतो. आता या ठिकाणी जेव्हा पाहतो, दुसऱ्या उदाहरणात पहा, जेव्हा आपण माधुरी गायन करेल हा पर्याय स्वीकारतो, तेव्हा माधुरी नृत्य करेल, डान्स करेल हा विकल्प आपण नाकारत नाही. माधुरी गायन करेल हा विकल्प जेव्हा आपण स्वीकारतो, तेव्हा माधुरी नृत्य करेल हा विकल्प आपण नाकारत नाही. जसं इथं रेषा सरळ आहे हा विकल्प स्वीकारल्यानंतर रेषा वक्राकार असते हा विकल्प नाकारतो आणि रेषा वक्राकार असते हा विकल्प स्वीकारल्यानंतर रेषा सरळ असते हा विकल्प नाकारतो. परंतु इथं मात्र माधुरी गायन करेल हा विकल्प स्वीकारल्यानंतर माधुरी नृत्य करेल हा विकल्प मात्र आपण नाकारत नाही. कारण या ठिकाणी जो विकल्प आलेला आहे तो विकल्प समावेशक आहे. तो विकल्प कसा आहे? समावेशक आहे. आणि पहिल्या उदाहरणामध्ये आलेला विकल्प हा व्यावर्तक आहे, म्हणजे एका घटकाचा स्वीकार केला तर दुसऱ्याचा नकार होतो. आता या ठिकाणी आपण सोपाधिक विधानाचे हे प्रकार अभ्यासले. आता आपण दुसरा जो विधानाचा पारंपरिक प्रकार आहे तो निरुपाधिक विधानाचा अभ्यास करूया. आता निरुपाधिक विधान हे उद्देशपदाचा वर्ग आणि विधेयपदाचा वर्ग यांच्यातील सहसंबंधाचा निर्देश करते. निरुपाधिक विधान जे असते, आपण आता निरुपाधिक विधानाचा अभ्यास करत आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर ते निरुपाधिक विधान जे आहे ते निरुपाधिक विधान उद्देशपदाचा वर्ग, विधानामध्ये येणारे जे दोन वर्ग आहेत त्यातील उद्देशपदाचा वर्ग आणि विधेयपदाचा वर्ग यांच्यातील सहसंबंधाचा निर्देश निरुपाधिक विधान करत असते. निरुपाधिक विधान हे उद्देशपदाचा वर्ग आणि विधेयपदाचा वर्ग यांच्यातील सहसंबंधाचा निर्देश करत असते. ॲरिस्टॉटलच्या मते वर्ग म्हणजे सर्व व्यक्तींचा किंवा वस्तूंचा असा संग्रह. ॲरिस्टॉटलच्या मतानुसार वर्ग म्हणजे सर्व व्यक्तींचा किंवा सर्व वस्तूंचा असा संग्रह की ज्यांच्यात काही विशिष्ट वैशिष्ट्ये सामायिकपणे समानतेने आढळतात. निरुपाधिक विधानातील विधेयपद हे कोणत्याही अटीशिवाय, जसं सोपाधिक विधानामध्ये कोणती तरी अट सांगितलेली असते, परंतु निरुपाधिक विधानातील विधेयपद हे कोणत्याही अटीशिवाय उद्देशपदाविषयी स्पष्टपणे होकार किंवा स्पष्टपणे नकार प्रतिपादन करत असते, सांगत असते. या ठिकाणी उदाहरण पहा.
सर्व मिरच्या तिखट असतात. सर्व मिरच्या कशा असतात? तिखट असतात. आता या उदाहरणामध्ये मिरच्यांचा तिखटपणा हा कोणत्याही उपाधीने ठरत नाही. मिरच्यांचा तिखटपणा हा कोणत्याही उपाधीने ठरत नाही किंवा मिरच्यांचा तिखटपणा हा कोणत्याही अटीवर अवलंबून नाही. म्हणून असं म्हटलं जातं की निरुपाधिक विधानातील विधेय पद हे कोणत्याही अटीशिवाय उद्देशपदाविषयी स्पष्टपणे होकार किंवा नकार प्रतिपादन करत असते. विद्यार्थी मित्रांनो, या पुढील भाग आपण नंतरच्या तासिकेत अभ्यासूया. आजच्या तासिकेशी संबंधित आपली काही अडचण असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये आपली अडचण मला आपण पाठवावी. आपल्या अडचणींचं नक्कीच समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु जर या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास तर्कशास्त्र हा विषय किंचितसा जरी सुलभ होत असेल तर आपल्याच एका शिक्षकाच्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करावे. आजच्या आपल्या अमूल्य अशा सहकार्यासाठी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.